नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहे कबूतर आणि मुंगी. तर हा जो पाठ आहे हा तुम्ही व्यवस्थित ऐका, तुम्हाला व्यवस्थित समजेल. याच्यामध्ये कबूतर आणि मुंगी ही एक काल्पनिक गोष्ट आहे. तसं तर मुंगी आणि कबूतर कधी बोलतच नाहीत. पण यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे आपण सांगू. अरे कबूतर दादा, मला मदत कर. मुंगी ताई, हे बघ पान, या पानावर चढ. आभारी आहे कबूतर दादा. तिथे शिकारी येतो. अरे वा, आज चांगली शिकार मिळाली. अरे कबूतर दादाला वाचवायला हवं. म्हणून मुंगी कबुतराचा जीव वाचवण्यासाठी त्या शिकारीच्या पायाला चावते आणि कबूतर म्हणतं, आभारी आहे मुंगीताई, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. ही त्यांनी दिलेली जी पाठ आहे, कथा आहे, ती आपण व्यवस्थित ऐकू. एक मुंगी पाण्यात पडते व मदतीसाठी हाक मारत असते. झाडावर बसलेल्या कबुतराला तिची दया येते. ते झाडावरील पान तोडून पाण्यात टाकते. मुंगी त्या पानावर चढून सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचते. कबुतराचे आभार मानते. काही दिवसांनी एक शिकारी कबुतरावर नेम धर. ते पाहून मुंगी लगेच शिकाऱ्याच्या पायाला चावा घेते. त्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकतो आणि कबूतर उडून जाते. कबूतर मुंगीचे आभार मानते. अशा प्रकारे दोघेही एकमेकांना मदत करतात. आता धड्याच्या खाली काही शब्दार्थ आहे. तर मराठीमध्ये मुंगी, तर इंग्लिशमध्ये अंट. शिकार हंट, कबूतर पिंजर, शिकारी हंटर. पाठाच्या खाली काही प्रश्न उत्तरे दिली ते आपण पाहू. तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे की कंसातील शब्द वापरून वाक्य पूर्ण कर. इथे कंसामध्ये चावली, पाण्यात, बंदूक आणि झाडावर असे काही शब्द दिले. मी तुम्हाला लिहून दिले तरी मी एकदा वाचून दाखवते. मुंगी पाण्यात पडली, कबुतराने झाडावरून पान टाकले, शिकाऱ्याने बंदूक उचलली, मुंगी शिकाऱ्याला चावली. खेळूया शब्दांशी. काही चित्र दिले आणि काही शब्द दिले, त्याला शब्द कोडे म्हणतात. तर तिथे पहिलं चित्र जे आहे ते आहे माकड, दुसरं आहे ससा, त्यानंतर तिसरं आहे मासा, चौथं आहे डमरू आणि पाचवं आहे रुपये. त्याच्या पुढे पाहू आपण. तुम्हाला पान नंबर 8 वर काही जोडाक्षरे दिले. तर मस्त, जर त्याला स्त लावला आणि अगोदर एक अक्षर लावलं तर मस्त. न, आत्या. हे इंग्रजी माध्यमांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे जोडाक्षरे लिहिता येत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने छान व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित जोडाक्षर लिहिता येईल. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करा. पुढचा प्रश्न आहे, बाहेरील अक्षर गोलातील अक्षराला जोड. तयार झालेला शब्द वाचा व लिहा. तुम्हाला एक गोल मध्ये स्त दिलेला आहे. वरच्या बाजूला अक्षर लिहून खालच्या बाजूला काही बाणाचे चिन्ह आहे. तर त्याला तुम्हाला स्त जोडायचं. आता वरचा अक्षर आणि खालचा अक्षर जोडा बरं. जास्त, मस्त, गस्त,
सुस्त, फस्त. मी तुम्हाला डाव्या बाजूला लिहून दिलेलं आहे उत्तर. आता उजव्या बाजूचं पहा बरं. प ला प जोडलाय म्हणजे पा. आता वर ग दिलाय. गप्पा, टप्पा, आप्पा, कप्पा आणि धप्पा. हे आहेत जोडाक्षरे. पुढचं आहे वाचा व समजून घ्या. आता तुमच्या च अर्धा लिहून त्याला य जोडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला य दिला, काना दिला का तुमच्या. साड्या, ड ला य जोडलाय, साड्या. पुढे आहे गोट्या, ट अर्धा लिहून, ट पूर्ण लिहून, य त्याला जोडलेला आहे आणि काना दिलाय. त्याच्या पुढचे जे शब्द आहेत ते तुम्ही लिहा बरं. मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तिच्या, त्याच्या, आमच्या, खालच्या, काड्या, होड्या, खोड्या, वाकड्या, वाट्या, छोट्या, पाट्या आणि पेट्या. पुढचं पान नंबर 9 वरील ते तुम्हाला चित्र दिलेले आहे. त्या चित्रावर काही जोडाक्षरे आहेत ते तुम्ही होमवर्क साठी करा. घरचा अभ्यास आहे. पान नंबर 9 वरील शब्द वाचा व मोठ्याने बोला. न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे जोडाक्षरे सुधरेल. समजला आजचा जो पाठ होता कबूतर आणि मुंगी तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. याच्यावरचं स्वाध्याय लिहा बरं. चला काढा वही. धन्यवाद.